फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मग नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ मी अपलोड करत आहे. तर हा व्हिडिओ असणार आहे सगळ्या रेसिपीजबद्दल. आपण याच्यामध्ये ब्राउनीची रेसिपी, नंतर मिनी इडलीज आणि ॲपल जाम ह्या रेसिपीज बघणार आहोत. अजून एक ॲक्च्युली मी स्टार्टिंगला व्हिडिओच्या फोटोमध्ये ॲड केलं आहे बनाना ब्रेड, पण मग ती रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. बघू, जर तुम्हाला ह्या रेसिपीज चांगल्या वाटल्या तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि मग मी बनाना ब्रेडची रेसिपी पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल. तर इथे आता मी ही ब्राउनीची रेसिपी बनवत आहे. त्यासाठी मी पहिले 4 एग्स घेतले आणि मग त्यांना ह्याच्या हेल्पने, ब्लेंडरच्या हेल्पने व्हिस्क करत आहे. तर ते चांगले व्हिप झाले ना की एग्सला खूप छान व्हिप झाले की ते एकदम हे होतात, फ्लफी होतात आणि ब्राउनी पण ना मग एकदम अशी फज काइंड ऑफ फजी आणि फ्लफी, खूप सॉफ्ट मस्त होते. तर हा पार्ट तुम्ही जेव्हा ब्राउनी बनवाल तेव्हा मिस नका करू. आता इथे मी मेल्टेड बटर ॲड केलं आहे. म्हणजे हे खूप गरम नाही आहे, जस्ट ल्यूक वॉर्म, म्हणजे खूपच हलकंसं वॉर्म आहे. ॲक्च्युली जस्ट त्याला मी मेल्ट केलं की ते एकदम थिक नको. तर आता इथे हे मी बटर आणि एग्स हे दोन्ही पण छानपैकी व्हिप करून घेत आहे. तर ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे जर ब्राउनी तुम्हाला एकदम फजी आणि खूप छान टेक्स्चर जर ब्राउनीचं पाहिजे असेल त्यासाठी. मग आता इथे मी ना नट्स हे आहेत अक्रोड, आपले वॉलनट्स, आणि हे आहे लिंडचं डार्क चॉकलेट. तर हे जरा चॉप करून घेते. ॲक्च्युली वॉलनट्सची गरज नव्हती मला, ते ह्याच्यासाठी पाहिजे होते बनाना ब्रेडसाठी, आणि ते मी आत्ताच इथे कट करून ठेवलं. पण मग आपल्याला डार्क चॉकलेट किंवा चॉकलेट चिप्स तुमच्याकडे असतील तर ते चालेल. तर ते लागतं ब्राउनीसाठी. आणि आता इथे फ्लॉर म्हणजे पीठ आपलं, तर मोस्टली जनरली मैदा ॲड करतात, पण मी इथे आपलं गव्हाचं पीठ, व्हीट फ्लोअर जे आहे ते ॲड केलं. आणि आत्ता मी सध्या ही ककाओ पावडर किंवा कोको पावडर मिक्स करत आहे. तर हे तर मस्टच आहे. कोको पावडरशिवाय ब्राउनीचा तो कलर आणि टेस्ट येत नाही. तर हे तर म्हणजे इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे कोको पावडर, तर ती टाकायचीच. आणि चॉकलेट चिप्स हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याने पण ब्राउनीला खूपच छान टेस्ट येते आणि खूप छान लागते ब्राउनी. आणि तो फजी ब्राउनी म्हणजे खूपच सुंदर लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला ही रेसिपी. तर मग आता हे जे इन्ग्रेडियंट मी टाकले, फ्लॉवर, कोको पावडर, बेकिंग सोडा, तर ह्या सगळ्या गोष्टी फोल्डिंग मेथडने म्हणजे मिक्स करायच्या. आत्ता फ्लॉवर ॲड केल्यानंतर ह्याला खूप जास्त ह्या मिक्सचरला हलवायचं नाही किंवा व्हिस्क वगैरे करायचं नाही. आता इथे मिक्सीचा यूज नाही करायचा. हे फक्त फोल्डिंग मेथडने जेंटली सगळ्या गोष्टी त्या वेट इन्ग्रेडियंटमध्ये मिक्स करत जायच्या. आता हा जो माझा बेकिंग पॅन आहे, ह्यामध्येच मी हे सगळं बॅटर पोर केलं. आणि बेकिंग पॅनमध्ये मग आता मी इथे त्याच्यावरती पिंच ऑफ सॉल्ट, म्हणजे हे माझं रॉक सॉल्ट आहे, म्हणजे छान दिसतं ते ब्राउनीवरती, जे आपल्याला दिसतं ना वरती व्हाईट सॉल्ट, थोडी टेस्ट छान लागते, स्वीट अँड सॉल्टी. तर त्यासाठी मी हे ॲड करत आहे. आणि चॉकलेट चिप्स, म्हणजे माझ्याकडे चॉकलेट चिप्स नव्हत्या म्हणून मी मग लिंडचं डार्क चॉकलेट घेऊन त्याला कट केलं आणि ते आता वरती टाकत आहे. ॲक्च्युली वॉलनटची गरज नाही आहे ब्राउनीसाठी, ते चुकून मी आत्ताच कट करून ठेवले, ते बनाना ब्रेडला लागणार आहे. तर इथे आता मी 350 डिग्रीला ओव्हन आधीच प्रीहीट करून ठेवलं होतं. तर आता मी इथे 20 मिनिट्सचा टायमर लावत आहे फॉर 350 डिग्री फॅरेनहाईट. आणि मग थोड्या वेळाने चेक करत होते की कसं होतं आहे. आता चॉकलेट तर मेल्ट झालेलं दिसतं आहे मस्तपैकी, आणि 3 मिनिट्स झालेले आहेत. तर त्या 20 मिनिटमध्ये झाली नव्हती म्हणून मी परत इथे 5 मिनिट्सचं टायमर ॲड केला आहे. माझा 20 मिनिट्समध्ये नव्हती झाली. तर आता हे डिपेंड ऑन युअर ओव्हन की तुमचं टेम्परेचर वगैरे कसं. मेनली 25 to 30 किंवा 35 मिनिट्समध्ये
बनते, ब्राउनी बनेल. तर आता हे थोडंफार ओव्हनवरती पण डिपेंड असतं की 25 मिनिट्स लागतील, 30 किंवा 35 चेक करायचा. आणि आधी जरी थोडी वाटत असेल की ब्राउनी जरा म्हणजे हार्ड नाही वाटत आहे, थोडीशी असं लिक्विडच वाटतं आहे, पण ती बाहेर काढल्यानंतर छान म्हणजे होऊन जाते बरोबर सॉलिड. आणि थोडीशी फर्स्ट काइंड ऑफ ब्राउनी जरा अशीच असते. आणि बाहेर काढल्यानंतर ती थोडी डिफ्लेट होते, म्हणजे फुगली होती आधी, आता ती थोडी खाली गेली असं दिसतंय ना, तर ते तसं होतं त्यातली एअर निघून गेल्यानंतर. आता इथे ब्राउनीचे पीस कट करून घेऊयात. आणि वॉर्म ब्राउनी खायला पण खूप छान लागतं आहे. मस्तपैकी कोल्ड आईस्क्रीम अँड वॉर्म ब्राउनी किंवा दुधासोबत खूप छान लागते ब्राउनी. तर अशा प्रकारे इथे आपली ब्राउनी रेडी आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही. इथे आता मी मिनी इडलीज बनवत आहे. म्हणजे इडली मिनी इडली सेमच आहे, फक्त मी साईज त्याची बाईट साईज इडलीज म्हणून मिनी इडलीज बनवत आहे. आणि रेग्युलरच इडली बनवण्याची इडलीचं बॅटर बनवायची प्रोसेस आहे. 3 कप राईस आणि 1 कप उडद डाळ. पण इडली हे आम्हाला ॲक्च्युली आम्ही न्यू इयरचं पॉटलॉक करत होतो, त्यासाठी आम्ही पॉटलॉक ठेवला होता, तर मी इडली बनवून घेऊन जाणार होते. मग इडली झाली पण छान होती, म्हटलं मग चला शेअर करूयात. तर आता इथे मी हे बॅटर मिक्सरमधून काढून घेतलं. आणि हे बॅटर जेव्हा आपण म्हणजे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतो, त्यानंतरनं त्याला थोडं व्हिप करायचं. त्यामुळे इडली खूप छान बनते. म्हणजे मिक्सिंग करताना ते आपल्याला जाणवतं, पण बॅटर एकदम हलकं होतं आणि व्हाईट होतं, क्रीमी टेक्स्चर येतं. त्यामुळे इडलीज खूप छान बनतात, एकदम सॉफ्ट बनतात. तर इथे मी बॅटरमध्ये सॉल्ट वगैरे ॲड करून ठेवलं आहे आणि ओव्हन थोडंसं वॉर्म करून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आता मी हे बॅटर ओव्हरनाईट ओव्हनमध्ये ठेवून देईल, म्हणजे ते वॉर्म टेम्परेचरला छान फर्मेंट होईल. आणि मग नेक्स्ट डे मॉर्निंगला हे मिनी इडलीचं आहे प्लेट, त्याच्यामध्ये आता मी इडलीज बनवत आहे. तर मग हे इडली बॅटर ॲड केलं. इडली बॅटरमध्ये मी थोडं सॉल्ट, हळद आणि जिरा पावडर ॲड केली होती. आणि चटणीसोबत मग आम्ही ह्या मिनी इडलीज खाल्ल्या. तर छान झाल्या होत्या इडलीज, एकदम सॉफ्ट झाल्या होत्या. तर मग हे जे दिसतंय तुम्हाला इडलीवरती डॉट डॉट, ते ॲक्च्युली ना हळद आहे, हळद टाकल्यामुळे तसं झालं. चला तर मग आता आपण इथे आपली 3rd रेसिपी आणि शेवटची रेसिपी ॲपल जाम बघूयात. खूप यमी झाला होता ॲपल जाम पण. आणि हे नेक्स्ट डेला मी नंतर करत आहे, ह्याची रेसिपी बनवत आहे. तर तोपर्यंत माझ्या ब्राउनीज अर्ध्या फिनिश झालेल्या 2 दिवसामध्येच. तर सगळ्यांना खूप आवडली ब्राउनी. तर ब्राउनी रेसिपी मी सांगेल, नक्की ट्राय करा. इडली तर आपण करतोच नेहमी, तशीच आहे. आणि ॲपल जाम तर इतका, म्हणजे अगदी लहान मुलांना, बेबीला वगैरे, मोठ्यांना, सगळ्यांनाच ॲपल जाम हा म्हणजे खाण्यासारखा आहे, आवडतो. आणि खूप डिफरंट स्टाईलमध्ये आपण त्याचा यूज पण करू शकतो. तर मी इथे 5-6 ॲपल घेतले, पील केले आणि मग त्याला ग्राइंडरमध्ये टाकून हे करत आहे, बारीक क्रश केल्यासारखं त्याचे, म्हणजे एकदम त्याची पेस्ट नाही बनवली आहे. तर फूड प्रोसेसरमध्ये टाकून त्याला असं बारीक पीसमध्ये कट केलं. आणि मग एका पॅनमध्ये थोडंसं आधी स्टार्टिंगला बटर ॲड केलं. आणि ह्या गोष्टी म्हणजे अगदी इथे काही खूप प्रिसाईज असण्याची गरज नाही, जसं की आपण ब्राउनीला करतो बेकिंगला, तसं ह्या रेसिपीला फार प्रिसाईज असण्याची गरज नाही. मी अंदाजेच 2 चमचे बटर ॲड केलं आणि ते थोडंसं मेल्ट झालं की नंतर हे क्रश केलेलं ॲपल त्यामध्ये टाकलं. आणि इथे आता हे तुम्हाला दिसतंय की ॲपल क्रश झालेलं आहे आणि ते आता मी गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मग आपण थोडंसं सिनॅमन पावडर, दालचिनी पावडर ॲड केली आणि शुगर. ॲक्च्युली मी शुगरचं हे दाखवते, मी एवढी शुगर म्हणजे 1/4 कप शुगर ॲड केली होती. मी शुगरचं व्हिडिओ रेकॉर्डिंगच करायचं विसरून गेले, माझ्याकडे फोटो होता लकीली, तो मी इथे ॲड केलेला आहे. आता शुगर आणि सिनॅमन पावडर ॲड केल्यानंतर ह्याला असं पाणी सुटतं साखरेमुळे. तर मग ते पाणी जोपर्यंत मग हे पाणी म्हणजे साखरेचा पाक असा थोडा थिक होतो किंवा ते पाणी कमी होतं, तोपर्यंत आपल्याला हे जरा शिजवून घ्यायचं आहे. तर आता
इथे मी थोड्या वेळाने ते चेक करत होते की किती पाक राहिला आहे आणि कमी झालं आहे का. आणि हलकंसं जस्ट पिंच ऑफ सॉल्ट पण ॲड केलं त्याच्याने. कुठल्या पण स्वीट गोष्टी असतात ना, सॉल्टमुळे थोडंसं त्याचा फ्लेवर एनहान्स होतो. तर थोडं ॲड करायचं, छान लागतं. आणि इथे चेक करायचं, जसं आपल्याला त्याचं पाणी कमी वाटलं ना, थिक झालं आहे आता हा जाम, म्हणजे हा रेडी झाला आहे. ते इथे मी चेक करत होते सेंटरला पाणी येतं आहे का, तर नाही दिसत आहे, म्हणजे आता हा जाम रेडी आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं की जाम झाला आहे की नाही. तर अशा प्रकारे यमी यमी ॲपल जाम रेडी आहे. नक्की ट्राय करा. रेसिपीज खूप छान झालेल्या आहेत आणि तुम्हाला आवडलं असेल ना, तर अगदी मला कमेंटमध्ये सांगा. मग मी अजून वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.